भारतीय चित्रपटसृष्टीतील एक अनोखा तारा म्हणजे रजनीकांत. फक्त दाक्षिणात्य चित्रपटांच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा रजनीकांत यांचा आज वाढदिवस. नमस्कार, मी सुनंदा नाईक आणि आपण पाहताय तारा न्यूज. साधेपणा, मेहनत आणि जनतेप्रती असलेली आपुलकी या गुणांनी त्यांचं व्यक्तिमत्व खास बनवलं. रजनीकांत यांचा जन्म 12 डिसेंबर 1950 रोजी बंगळुरूमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड. लहानपणी आईचं निधन झाल्यामुळे त्यांना फार कठीण प्रसंगांना सामोरं जावं लागलं, परिस्थितीला सामोरं जावं लागलं. रजनीकांत यांनी सुरुवातीला बस कंडक्टर म्हणून काम केलं. आपल्या अनोख्या स्टाईलने ते कामगारांच्या गटात लोकप्रिय झाले. सिनेसृष्टीतील त्यांचा प्रवास जाणून घ्यायचा झाला तर चित्रपटात त्यांनी पहिलं पाऊल ठेवलं ते 1975 मध्ये आलेल्या के. बालचंद्र यांच्या अपूर्व रांगागल चित्रपटातून पदार्पण केलं. रजनीकांत यांचा अभिनय फक्त त्यांच्या कौशल्यासाठी नव्हे तर त्यांची अनोखी शैली सुद्धा प्रसिद्ध आहे. यांना रास्कलला माइंड इट सारख्या संवादांनी प्रेक्षकांमध्ये त्यांनी उत्साह निर्माण केला. त्यांचे चष्मा उडवण्याचे आणि सिगारेट फिरवण्याची स्टाईल आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. त्यांच्या चित्रपटातून सामान्य माणसाच्या संघर्षाला आवाज मिळतो, म्हणूनच ते थलैवा म्हणून ओळखले जातात. रजनीकांत हे जरी सुपरस्टार असले तरी ते त्यांच्या साधेपणामुळे लोकप्रिय आहेत. रजनीकांत यांची राहणी अगदी साधी आहे. ते गोंधळांपासून दूर राहतात आणि नेहमी सत्यतेशी प्रामाणिक राहतात. त्यांनी अनेक सामाजिक उपक्रमांना मदत केली आहे. 2015च्या चेन्नई महापुराच्या वेळी त्यांनी लोकांना मदत करून मानवतेचा आदर्श घालून दिला. सामान्य माणसाशी संवाद साधताना त्यांच्या बोलण्यातून नेहमी एक नम्रता आणि आदर दिसतो. आज या महान अभिनेत्याला तारा न्यूजच्या वतीने वाढदिवसाच्या पुनश्च शुभेच्छा. धन्यवाद. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड. त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.